हा 1 किलो रवा आहे, अर्धा किलो पिठी साखर आहे, पाव किलो सुखं खोबरं आहे, जायफळ, वेलची, सुंठ, ही बदाम, काजू, पिस्ते बारीक बारीक कापलेले, हे मीठ आहे, हे तूप आहे. सर्वात आधी हे सुकं खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे. छान कुरकुरीत भाजून झालेलं आहे. कलर जास्त चेंज नाही करायचा आपल्याला. टोपलीमध्ये काढून घेऊया. चला मंडळी, हे 200 ग्रॅम तूप आहे. थोडं थोडं करून आपण रवा भाजताना टाकायचं आहे. तूप थोडंफार गरम झालं की आपण हे बदाम, काजू, पिस्ते बारीक बारीक कापलेले टाकायचे आणि काढून घ्यायचं आहे. खोबऱ्यावर नको काढूया, कारण खोबरं आपलं सॉफ्ट होईल. हे थोडस तूप टाकूया आपण आणि रवा आपण ह्या गरम गरम तुपामध्ये कलर चेंज न होता भाजून घ्यायचा आहे. साधारण 7 ते 8 मिनिट लागतील मंडळी आपल्याला हे भाजण्यासाठी. ह्याला थोडी धैर्य किंवा पेशन्सची आवश्यकता आहे. थोडं भाजत आला की आपण हे राहिलेलं तूप टाकायचं आहे मंडळी. रवा छान आपला भाजला गेला आहे आणि ते पण कलर चेंज न होत रवा आपला छान कोमट झालेला आहे. यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य ऍड करूया. हे आहे आपलं सुकं खोबरं. अर्धा किलो साखर आहे मंडळी. एवढी आपल्याला टाकावीच लागेल, कारण आपला रवा 1 किलो आहे. आता टाकूया आपण आपलं फ्राय केलेले सुकामेवा. ही वेलची पावडर आहे मंडळी. ही पूर्ण 1 चम्मच आपल्याला टाकायची आहे. ही आहे जायफळ पावडर, फ्रेश जायफळ पावडर आहे. सुंठ पावडर आहे, ही पण आपण 1 चम्मच एवढी टाकायची आहे. आणि चव बॅलन्स करण्यासाठी थोडस मीठ टाकायचं आहे. सर्व पदार्थ हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. हे एक दुसऱ्यामध्ये मिक्स झाले पाहिजे हे पदार्थ. 1 वाटी मनुके टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण पुढचं प्रोसेस करायचं आहे. 2 वाटी मैदा, मीठ टाकायचं आहे. 2 चम्मच आहे छोटेसे, यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण मोहन पिठाला लागलं पाहिजे. हे बघा, एकदम नाही टाकायचं मंडळी. हे बघा मंडळी, 4 ते 5 मिनिट द्यावं लागेल आपल्याला याला मळण्यासाठी. आतमध्ये जरा पण असे लम्स नाही राहायला पाहिजे. 15-20 मिनिटासाठी अशा बोल मध्ये ठेवायचा आहे. कपडा ठेवायचा. अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता काय करायचं मंडळी, आपण पेढे बनवून घेऊया. छान पेढे बनवून घेतलेले आहेत. एकाच साईडने लाटायचं मंडळीला. पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. गेल्या वेळेस पण आपण मोडीच्या करंज्या दाखवल्या त्या मंडळी. खाली पण आहेत आणखीन. तेल आपण आता छान कडकडीत गरम होऊ देऊया. 4-5 टाकून फ्राय करून घेऊया. काढून आपण चाळणीवर टाकायचं आहे.